मॅट्रिमोनी साईटवर भेटलेला इस्रो वैज्ञानिक उच्च शिक्षित, स्मार्ट आणि करोडो कमवणारा. पण हा सगळा एक खोटा खेळ होता. फक्त 21 वर्षाचा एक मुलगा डझनभर महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता. ही आहे नवी मुंबईतील सर्वात धक्कादायक फसवणुकीची बातमी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात सर्कल मराठी. आज आपण पाहणार आहोत एक अशी केस जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणानंतर आता समोर आली आहे आणखी एक धक्कादायक घटना, जिथे एका 10वी पास मुलाने स्वतःला वैज्ञानिक, डॉक्टर, अधिकारी म्हणून दाखवत महिलांची फसवणूक केली. ही घटना आहे नवी मुंबईतील. आरोपीचं नाव आहे आदर्श म्हात्रे. वय फक्त 21 वर्ष, शिक्षण फक्त 10वी पास, पण मेंदू एकदम शातीर. तो मॅट्रिमोनी साईटचं एक नाही, दोन नाही, तब्बल 12 वेगवेगळ्या नावांनी प्रोफाईल तयार करत होता. आणि टार्गेट कोण? उच्च शिक्षित, चांगल्या पगाराच्या महिला. तो स्वतःला कधी इस्रो वैज्ञानिक, कधी डॉक्टर, कधी बँक अधिकारी म्हणून सादर करायचा. आता खरी गेम सुरू होती. आदर्श प्रथम महिलांशी बोलायला सुरुवात करायची. त्याची सभ्य भाषा, स्मार्ट संवाद आणि विश्वास जिंकणं, हळूहळू तो भावनिक जवळीक निर्माण करायचा. यानंतर तो खोटे डॉक्युमेंट्स दाखवायचा, जसं की फेक ID, बनावट सर्टिफिकेट्स. महिलांना वाटायचं हा खरोखरच मोठा अधिकारी आहे. आणि मग लग्नाचं आमिष, प्रेमाचं नाटक. एकदा विश्वास बसला की तो महिलांशी संबंध प्रस्थापित करायचा आणि त्यानंतर सुरू व्हायचा खरा खेळ. तो म्हणायचा, मला पैशाची गरज आहे, घरात प्रॉब्लेम आहे, आपण लग्न करणारच आहोत, असं सांगून तो लाखो रुपये उकळायचा. मित्रांनो, ही फसवणूक फक्त नवी मुंबईपुरती मर्यादित नव्हती, तर ही मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा अनेक शहरामध्ये त्याने जाळं पसरवलं होतं. प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळं नाव, वेगवेगळं व्यक्तिमत्व वापरत होता आणि पोलिसांसाठी त्याला पकडणं एक मोठं आव्हान बनलं होतं. शेवटी काही महिलांनी धाडस करून तक्रार केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि प्रोफाईल ट्रॅक करत पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. ऑनलाईन मॅट्रिमोनी साईट्स किती सुरक्षित आहेत? आजच्या काळात फेक आयडेंटिटी तयार करणं खूप सोपं झालं आहे. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. पैसे देण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, कारण एक छोटी चूक तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रिअल क्राईम स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नव्या आणि थरारक स्टोरीसह. धन्यवाद.